मराठीची एफ आय आर चालत नाही असं तुमचं म्हणणं आहे. मग ह्या जी आर 2017ला काढला आहे त्या विमा कंपनीला मराठी का नाही चालत? मराठी का नाही चालत? तो मुलगा जो मुलगा मीडिया समोर आला त्यांनी काय म्हटलं की मला मराठीत एफ आय आर दिली म्हणून त्यांनी नाकारली. मग मला सांगा, इथे बँकिंग आणि विमा केंद्राच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व आस्थापनांना मराठी अनिवार्य आहे, मराठीतच राहिलं पाहिजे असं म्हटल्याच्या नंतर आणि हाच जी आर आरबीआयच्या गव्हर्नर त्याचा सर्क्युलर तुम्हाला आलं असेल. काय म्हणणं आहे की ज्या प्रांतात जी शाखा असेल त्या प्रांतातल्या स्थानिक राजभाषेत तुम्ही बोलायला पाहिजे. नाही तुम्ही लोक माजले तुम्ही बोलत नाही. नाही युनियन बँक माजली आहे का? नाही माजली आहे का तुम्ही? तुमच्या म्हणजे तुम्ही सेंटरमधून आले असं तुमचं म्हणणं आहे का? आकाशात पडले की महाराष्ट्रात मराठीत नाही चालणार असं तुमचं म्हणणं आहे? मराठी लावून तुम्ही आपल्या आई बोललो नाही मराठी चालणार नाही. तुम्ही केंद्राच्या अखत्यारीत बँक असं म्हणून का? अहो काही असं तुमच्या सारख्या नालायक लोकांमुळे महाराष्ट्रात मराठीचा अपमान होतोय. तुम्ही समजत नाही. कोण बोलला? त्याला काय समोर आलं? त्याला काय समोर बोलला? अहो ते सोडा. त्यांनी तुमचं काम होतं सुमोटो घेऊन एफ आय आर रजिस्टर करणं, यांच्यावर हा कायदा आहे. ते सोडा. पॉईंट दिलेला होता त्यांनी, त्या पॉईंटवर त्यांनी सांगितलं की इन्शुरन्स वाल्यांना जर ते लागेल तर आपल्याला लोकल लँग्वेज मध्ये म्हणजे मराठीत चालेल. त्या पॉईंटवर बोललेले ते मॅनेजर की जी कॉपी आहे एफ आय आर ची आपल्याला इन्शुरन्स वाल्यांना पाठवायची आहे ती लोकल जर लँग्वेज मध्ये असेल तरी चालेल हे बोललेले लोकल लँग्वेज मध्ये. हे चुकीचं. हे कोणी दिलं? नाही ट्रान्सलेट करून द्या म्हणताय. मराठी ट्रान्सलेट करून द्या. विमा कंपनीला द्यायची का? म्हणजे हे दाखवा तुम्ही मीडिया, तुम्ही हे दाखवा. काय ना बघा हे याच्यामध्ये म्हणजे मराठी. हे मॅडम एक मिनिट, हात सोडा. हे कोणी दिलं मला दाखवा. हे कोणी दिलं? हे कोणी सांगितलं तुम्हाला? नाही हे कोणी सांगितलं? मराठी ट्रान्सलेट